कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे येथील एमआय पतसंस्था प्रकरणी मी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे। मागील महिन्यामध्ये मान्य न्यायालयाने या प्रकरणाबाबत 11 वर्षानंतर लिक्विडेटर नेमला असताना गुन्हा कसा दाखल होऊ शकतो याचं कारणांसह प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेले आहे। आज परिस्थिती अशी गंभीर आहे की जर एखादा सामाजिक कार्यकर्ता दारूधंद्याविरोधात लढला किंवा एमआय देवस्थान प्रकरणी बरखास्त विश्वस्तांचा प्रशासक कमिटीमध्ये असलेला वावर पुराव्यानिशी मान्य सहधर्मादायुक्त यांच्याकडे 41F केसच्या माध्यमातून मांडला आणि त्या केसमध्ये भविष्यात त्रास होऊ नये आणि मग अशोक टाहूरलाच कायमचं संपून टाका या उद्देशाने सर्व सिस्टीम एकत्र आली। त्यामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक सतीश गुरव याचा मोठा वाटा होता आणि सदर गुन्हा दाखल केला, तो एकट्यावर दाखल केला आणि असं करत असताना खूप चुकीचे प्रताप केले। मनसर पोलीस स्टेशनला तपास दिला। मनसर पोलीस स्टेशनला तपास दिल्यानंतर प्रतिज्ञापत्र खोटी केली गेली आणि फक्त 14,42,000ची कर्जाची यादी असताना करोडोंचे आरोप केले गेले आणि त्यातून मान्य जिल्हा सत्र न्यायालय उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याचा खटाटोप केला गेला, परंतु मान्य सर्वोच्च न्यायालयाने 3 जानेवारी 2023 रोजी मला अटकपूर्व जामीन मंजूर करून पोलीस खात्याला चपराक लावली। एवढंच नाही तर या प्रकरणामध्ये आता मान्य उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे या प्रकरणामध्ये पोलिसांना आता प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे आणि एवढंच नाही तर मी या प्रकरणाची वस्तुस्थिती उच्च न्यायालयाचा आदेश यानुसार वर्तमानपत्रांना बातम्या लावल्या, म्हणून माझ्यावर पोलीस खात्याने रोष व्यक्त करून याला कुठेतरी खोट्या गुन्ह्यात अडकवा आणि याला संपवण्याचा प्रयत्न करा असा स्पष्ट आदेश जो आहे पोलीस खात्याचे जे पुण्याचे पोलीस अधीक्षक आहे यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहे। आणि ही बाब मला काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सांगितली, ही बाब निश्चितच गंभीर आहे आणि मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, मी एक भारताचा नागरिक आहे आणि मला सुद्धा घटनेने काही अधिकार दिलेले आहेत आणि हा पंकज देशमुख जरी IPS असला तरी याला घटनेने एखाद्या नागरिकाला आयुष्यातून उठवण्याचा कोणताही अधिकार दिलेला नाही आणि मान्य उच्च न्यायालयाने तुम्हाला आदेशित केलं आणि म्हणून तुम्ही जर एखाद्याला संपवलेला निघाला असाल तर कनेरसर परिसरामध्ये अनेक दारूचे धंदे आहेत, पावलोपावली अवैध दारू धंदे आहेत, त्यावर प्रथम कारवाई करा असं सांगितलं गेले की पोलीस अधीक्षक पंकज देशमुख खूप कडक आहे आणि ते दारू धंदे वगैरे काही चालून देत नाही। परंतु आमच्या खेड तालुक्यात तर दारू धंद्याचा महापूर आहे। आता मागील आठवड्यामध्ये तर एक प्रकरण घडलं, एका अवैध मटक्याच्या किंवा व्यावसायिका प्रकरणी पोलीस स्टेशनला एका व्यक्तीने तक्रार केली आणि त्या व्यक्तीचं नाव जे आहे ते पोलिसांनी दारूधंदेवाल्याला सांगितलं आणि त्यातून त्याला मारहाण झाली। ही गंभीर बाब आहे, याची पोलीस अधीक्षकांनी नाही तर फडणवीस साहेबांनी दखल घ्यावी। फडणवीस साहेबांच्या निर्देशाची सुद्धा त्यांनी अंमलबजावणी केली नाही। याबाबत मी 9 ऑगस्टला क्रांतिदिनी माननीय राज्यपाल महोदयांना भेटणार आहे। धन्यवाद। मी अशोकराव टावरे।